नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल कडून सहर्ष स्वागत करतो। बघा, आज आपलं मेन्सुरेशन या धड्यातील दुसरं लेक्चर आहे। मागच्या लेक्चर मध्ये आपण वेगवेगळे शेप्स बघितलेले, कुठले आकार असतात, 2D डायग्राम असतात, 3D डायग्राम असतात। मग या लेक्चर मध्ये दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण बघणार प्रॅक्टिस सेट 7.1 बघणार आहे आणि त्यामध्ये पहिले 7 क्वेश्चन। थोडे मोठे क्वेश्चन आहेत, त्यामध्ये टोटल 12 क्वेश्चन आहेत। थोडे क्वेश्चन मोठे असल्यामुळे आपण याच्यामध्ये फक्त 7 क्वेश्चन बघणार। थोडेसे रिव्हिजन करून घेऊ। आपण 3D शेप्स बघितले, त्याच्यामध्ये आपला पहिले क्युबॉइड आलेला। क्युबॉइड मध्ये त्याला व्हर्टायसेस 8 असतात, एजेस, फेसेस बघितलेले। महत्वाचं काय, टोटल सरफेस एरिया। टोटल सरफेस एरिया काय आहे, दोन कंसामध्ये LB प्लस BH प्लस LH। व्हॉल्यूम जे घनफळ असतं त्याचं काय येणार आहे, L इंटू B इंटू H। सेम याच्यामध्ये क्यूब मध्ये काय येणार, टोटल सरफेस एरिया येणार आहे 6 इंटू साइड स्क्वेअर आणि व्हॉल्यूम येणार आहे साइडचा क्यूब। नेक्स्ट सिलेंडर आहे। सिलेंडर मध्ये कसं असतं, त्याला टोटल सरफेस एरिया कसं असते, कर्व्ड असतं आणि वर दोन सर्कल असतात, त्यांची बेरीज टोटल काय असते, टोटल सरफेस एरिया। कर्व पार्ट जो असतो त्याचं आपण बघितलं काल कसं करायचं, ते फॉर्म्युला आला आपला 2 पाय h आणि जो दोन सर्कल आहे ते पाय स्क्वेअर आणि दोन सर्कल आहे त्यामुळे 2 पाय स्क्वेअर। ह्याच्यातून 2 पाय कॉमन घेतला, शिल्लक करायला याच्यात त्याच्यानंतर कोन बघितला। कोन मध्ये सुद्धा त्याचं जे टोटल सरफेस एरिया तो काय येणार आहे, त्याचा जो कर्व पार्ट आहे आणि सर्कल। कर्व पार्ट मध्ये काय येणार आहे, पाय आर एल। एल काय येणार आहे, ही तिरकस उंची, काय येणार आहे, तिरकस उंची आणि सर्कल जो आहे तो काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर। अशा प्रकारे येणार। याचं व्हॉल्यूम काय आलं आपलं, पाय आर स्क्वेअर एच। याचं पण पाय आर स्क्वेअर एच येतं, फक्त 1/3 पाय आर स्क्वेअर एच येतं, हे आणि हे इक्वल हे नाही। आणि कसं आहे, तर पाय आर स्क्वेअर एच घेतलं तर ते काय होणार आहे, असं जर सिलेंडर असेल तर त्यासाठी आपण असं धरायचं की 1/3 पाय आर स्क्वेअर एच असतं, म्हणजे एवढ्या हाईट मध्ये असे 3 कोन असं मावतो। ओके, महत्वाचा फॉर्म्युला काय आपलं, सिलेंडरचं व्हॉल्यूम काय, पाय आर स्क्वेअर एच आणि जो कोन आहे कोनचं व्हॉल्यूम काय आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच। त्यानंतर स्फिअर, लास्ट स्फिअरचा आहे टोटल सरफेस एरिया। सरफेस एरिया काय येणार आहे, पूर्ण पृष्ठफळ काय येणार आहे 4 पाय आर स्क्वेअर आणि त्याचं व्हॉल्यूम काय येणार आहे 4/3 पाय आर क्यूब। हे आपलं स्फिअरचं टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम आलं। आणि हेमी स्फिअर आला। हेमी स्फिअर म्हणजे काय, अख्खा स्फिअर असतो त्याला मधून असं कट केलं असतं, जो राहिला त्याच्या याच्यामध्ये टोटल सरफेस एरिया काय येणार आहे आपला, कर्व पार्ट जो आपला कर्व आहे तो काय येणार आहे, अख्खा जेवढा आहे त्याचा अर्धा भाग, म्हणजे काय अख्खा किती आला 4 पाय आर स्क्वेअर, त्याचा मग काय येणार 2 पाय आर स्क्वेअर आणि सर्कल काय येणार आहे पाय आर स्क्वेअर, म्हणजे तो किती आला टोटल 3 पाय आर स्क्वेअर। आणि ह्याचं व्हॉल्यूम जे येणार आहे अख्ख्याचं जेवढं व्हॉल्यूम होतं त्याचं निम्म येणार, अख्खं किती आलं आपल्याला 4/3, त्याचं निम्म काय येणार 4/2 2/3 पाय आर क्यूब। ओके, अशा प्रकारे आपण फॉर्म्युल्याची थोडीशी बारीकी रिव्हिजन केली। एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं। क्वेश्चन काय दिला आपल्याला, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 1.5 सेंटीमीटर अँड इट्स परपेंडिक्युलर हाईट इज 5 सेंटीमीटर। पहिल्यांदा व्हॉल्यूम ऑफ अ कोन काय विचारलं मला, कोनचं विचारलं। पहिल्यांदा काय करणार, कोनची डायग्राम काढणार। हा झाला माझा कोन। कोन मध्ये काय असते, 2 हाईट्स असतात, एक असते परपेंडिक्युलर हाईट आणि एक असते स्लाइट हाईट। स्लाइट हाईट कशी L ने डिनोट केली जाते, ही H ने डिनोट केली जाते, खालचं असते R। रेडियस किती दिली मला 1.5 सेंटीमीटर आणि परपेंडिक्युलर हाईट दिली ती मला 5 सेंटीमीटर। ओके, मग मला काय विचारलंय, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन विथ अ सोल्युशन। इथं पहिल्यांदा दिलेलं सोल्युशन, इथं गिवन काय दिलं, रेडियस इज इक्वल टू 1.5 सेंटीमीटर, R इज इक्वल टू 1.5 सेंटीमीटर असं लिहिलं तरी चालेल। त्याच्यानंतर काय दिलं आपल्याला, परपेंडिक्युलर हाईट। परपेंडिक्युलर हाईट म्हणजे काय येणार आहे 5 सेंटीमीटर। ओके, अशा प्रकारे येणार। आणि एवढं दिले, मग आपल्याला काय विचारले,
टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ अ कोन, म्हणजे स्टार करायचा. टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ अ कोन. ओके, आपल्याला काय करायचं, कोनचं व्हॉल्यूम काढायचंय. मी तर आपण लिहिणार वी नो, काय माहिती आपल्याला, व्ही व्हॉल्यूम इज इक्वल टू काय लिहिणार, 1/3 गुणिले पाय आर स्क्वेअर एच. याच्यामध्ये पायची व्हॅल्यू काय घ्यायची आपण, 3.1. इथे मेन्शन केलेलं नाहीये, इथं करायला पाहिजे होतं. जेव्हा तुम्हाला बोर्डचे गणित आहे ना, त्यामुळे तुम्हाला मेन्शन केलं जातं की इथं पाय काय घ्यायचा. शक्यतो कसं ठरवायचं पाय काय घ्यायचा, जर रेडियस 7 किंवा 7च्या पटीत जर असेल तर तिथं जो आपण पाय घेतो तो काय घेतो, 22/7 घेतो. आणि जर समजा रेडियस जर 7च्या पटीत नसेल तर मग तिथं आपण 3.1 घेतो. इथं काय करणार आपण, पुटिंग व्हॅल्यूज इन अबोव इक्वेशन. we get वरच्या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यूज पुट केल्या. v इज इक्वल टू 1/3 गुणिले 3.14 गुणिले रेडियस काय आली आपली 1.5 चा स्क्वेअर, 1.5 चा स्क्वेअर गुणिले हाईट काय आली आपली 5. एवढं आपल्याला दिलेले. मग आपण काय करू, इथं v इज इक्वल टू 3.14 गुणिले 1.5 गुणिले 1.5 गुणिले 5 भागिले 3. इथं काय करू, 3 1 3 3 5 15 0.5 शिल्लक आहे. इथे मला वाटतं सगळ्यांना गुणाकार करायला लागला आपल्याला. मग काय करू आपण, पहिले गुणत जाऊ. ठीक आहे, 15 चोक यांनी ह्याला करू, 15 चोक 60 हात चालला 6, 15 1 15 15 6 21 1 हात चालला 2, 15 त्रिक 45 6 47. या दोघांचा गुणाकार 3 संख्येच्या आधी दशांश गुणिले 0.5 गुणिले 0 गुणिले फक्त 5. नंतर गुणाकार करून 5 आपलं दशांश नाही असं समजून गुणाकार करायचा. काय होणार आहे, 5 0 5 1 5 5 7 35 हात चालला 3 5 20 20 3 23 1 2 3 आणि 1 4 4 संख्येच्या आधी दशांश गुणिले 5 5 0 5 5 25 5 हात चालला 2 5 5 25 2 27 5 3 15 15 2 17 5 2 10 11 किती 4 संख्येच्या आधी दशांश. ते 11.775 काय येणार आहे, याचं आपण काय करतो व्हॉल्यूम काढलं सेंटीमीटर क्यूब. हे आपलं उत्तर यायला पाहिजे. आपले उत्तर आलं, मी तर पत्र घ्यायचं आन्सर मध्ये. आन्सर हिअर वी गेट, हिअर वी गेट द व्हॉल्यूम ऑफ a cone as. इथं व्हॉल्यूम ऑफ कोन काढलं आपलं, ते काय आलं आपल्या इथं टोटल 11.775 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, असं लिहिलं तुमचं अपेक्षित आहे, असं लिहिलंच पाहिजे. असं पण काय आपण पहिला क्वेश्चन बघितलं, दुसरा क्वेश्चन बघू लागतो. दुसरा क्वेश्चन काय दिलं, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर. इथं आपल्याकडे काय असा स्फिअर आहे, अशा प्रकारे असतं आपल्याला. स्फिअरचं काय आपल्याकडे हे रेडियस असते, आपल्याकडे काय डायमीटर आहे. म्हणजे सोल्युशन घेऊ, इथं डायमीटर ऑफ अ स्फिअर डायमीटर ऑफ अ स्फिअर काय येणार आहे, डायमीटर ऑफ स्फिअर किती दिलं आपल्याला 6 सेंटीमीटर. Therefore, radius of a sphere काय येणार आहे 3 सेंटीमीटर. रेडियस ऑफ द स्फिअर इज इक्वल टू r इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. ठीक आहे, आपल्याला काय टू फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर. इथं आपण लिहिणार टू फाइंड
वॉल्यूम ऑफ अ स्फियर. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर. वी नो द फॉर्म्युला. काय येणार आहे? व्हॉल्यूम ऑफ द स्फियर व्ही इज इक्वल टू, आपल्याला व्हॉल्यूमचा माहिती फॉर्म्युला 4/3 गुणिले पाय आर क्यूब. ओके, अशा प्रकारे येणार आहे. इथं जे पाय आहे तो काय घ्यायचा 3.14. त्याने पुटिंग व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन, पुटिंग व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन वी गेट. वरच्या व्हॅल्यूमध्ये आपण इक्वेशन टाकले तर व्ही इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 4/3 गुणिले 3.14 गुणिले रेडियस किती 3 चा घन. ओके, इथं व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू काय येणार आहे 4/3 3.14 गुणिले 3 चा, इथं घन आहे ना, ह्याला काय घेतलं इथं 2 शिल्लक आहे, ते आपण डायरेक्ट लिहू. व्हॅल्यू इथं 3 ला तिकडचं हे निघून जाईल, म्हणजे 4 गुणिले 3.14 गुणिले 3 गुणिले 3. ओके, गुणाकार करायचा. 4 चोक 1676, 4 4 5, 4 3 12, दोन संख्येच्या आधी दशांश गुणिले 3 गुणिले 3, 3 3 9, 9 साईड 9 आहे 54, 9 54, 9 5 45, 45 आणि 5, 45 बरोबर 86 49 50, 45 5 50 5, 9 जुने 18, 18 5, 18च्या पुढे 19 20 21 22 23. सोपं करून देतो. 9 1 9 9 2, दोन संख्येच्या आधी दशांश. फायनल उत्तर काय आलं 113.04. हे काय येणार आहे सेंटीमीटर. व्हॉल्यूम म्हटलं तर सेंटीमीटर क्यूब मध्ये, क्युबिक सेंटीमीटर. हे आन्सर विधानाचे आन्सर एका वाक्यामध्ये आन्सर. हिअर वी गेट, हिअर वी गेट द व्हॉल्यूम of the given sphere, of the given किंवा above sphere as किती येणार आहे 113.04 सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटर. हे आपलं काय आलं व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर आलं. हो, दुसरा क्वेश्चन झाला. तिसरा क्वेश्चन बघू आपण. तिसरा क्वेश्चन काय दिलाय, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. म्हणजे सिलेंडर आहे आपल्याकडे, शेप काढायचा लागेल. हा सिलेंडर आहे आपल्याकडे. सिलेंडर मध्ये काय असते, इथं रेडियस असते, ही काय असते हाईट असते. मग काय सांगितलं आपल्याला, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इफ द रेडियस ऑफ द बेस इज 5. हे किती आहे 5 आणि हाईट किती आहे 40. ओके, हाईट आणि आपल्याला रेडियस आहे. इथं सोल्युशन इथं सर्वात पहिल्यांदा गिव्हन लिहिणार, तर डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. रेडियस ऑफ बेस ऑफ द सिलेंडर R is equal to 5 centimeter. Height of the cylinder, सेंटीमीटर. ओके, 5 सेंटीमीटरचं काय रेडियस आहे, 40 सेंटीमीटरची काय हाईट. ओके, मग इथं काय आपल्याला विचारलंय टोटल सरफेस एरिया. इथं आपल्याला टू फाइंड total surface area of a cylinder इथं म्हणायचं we know the formula
सरफेस एरिया फक्त यस लिहू आपण. याचा आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे की पाय टोटल सरफेस एरिया काय येणार आहे 2 पाय आर एच अधिक 2 पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर एका सर्कलचं असतं ते दोन सर्कलचं. शिल्लक काय राहिलं आपलं 2 पाय आर एच अधिक आर. हे आपलं फॉर्म्युला आहे. इथे आपण कुठे व्हॅल्यू अबव इक्वेशन जर आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या एस इज इक्वल टू 2 गुणिले पाय काय घेतलाय 3.14 गुणिले रेडियस काय आहे आपली इथं 5 गुणिले कंसामध्ये 5 अधिक 40 5 अधिक 40 40 अधिक 5. पुढे पुढे बघा झालं तरी चालतं काय इथं एस इज इक्वल टू काय झालं 5 दुने 10 5 दुने काय होणार 10 3.14 गुणिले 10 म्हणजे काय होणार 31.4 बरोबर गुणिले काय करणार आपण 45. जर आपण हे सॉल्व केलं तर आपलं उत्तर किती यायला पाहिजे 14-13. किती यायला पाहिजे 14-13. ठीक आहे. टोटल सरफेस एरिया हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर काय आपलं 14-13 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके मग इतर याचे आन्सर इथं म्हणणार here we get here we get the total here we get the total काय आहे surface area of here we get the total surface area of a cylinder and 14-13 सेंटीमीटर स्क्वेअर 1413 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके इथं तिसरा क्वेश्चन सॉल्व केलेला पुढचा चौथा क्वेश्चन सॉल्व करू. फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्फिअर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. स्फिअरचं काय करायचं आहे सरफेस एरिया काढायचा आहे विथ आपल्याला सोल्युशन. ठीक आहे. इथं रेडियस ऑफ द स्फिअर सात सेंटीमीटर. येणार आपली रेडियस. मग टू फाइंड आपलं डायरेक्ट सरफेस एरिया यायला काही वेगळं नाही यायचं. इथं आपल्याला ना to find total surface area of the sphere of a sphere. ठीक आहे. आपल्याला काय करायचं याचा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. आता आपण we know the formula. सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू लिहिलं तरी चालेल डायरेक्ट लिहिलं लिहिलं तरी चालेल 4 पाय आर स्क्वेअर. ओके मी इथं काय करणार मी 4 गुणिले पाय काय घ्यायचं 22/7 गुणिले आर. आर काय रेडियस 7 आहे 7 रेडियस 7 आहे म्हणून पाय काय घ्यायचं 22/7. तर कसं 7 ला 7 कट होतं काय करायचं 7चा बरोबर. अरे खाली देत राहील कुठे व्हॅल्यू दिना बघ कशी कुठे व्हॅल्यू in above equation we get काय भेटतं आपल्याला s इज इक्वल टू 4 गुणिले 22/7 गुणिले 7 गुणिले 7 आपला 7 गेला. ठीक आहे 22×4 88 गुणिले 7 57 56 चला 5 57 56 56 आणि 5
56 61 किती यायला पाहिजे 616. आणि हे काय येणार आहे, आपण सरफेस एरिया काढला म्हणून तो काय येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. इथे आपल्याला आन्सर हिअर वी गेट काय भेटतं आपल्याला इथं हिअर वी गेट द सरफेस एरिया हिअर वी गेट सरफेस. इथं टोटल सरफेस एरिया नाही दिले तरी चालतं. ह्याला एकच असतं जेव्हा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं ज्याच्यामध्ये एकच आकार नसतो, मल्टिपल पार्ट्स असतात. जसे कोन मध्ये वर कर्व पार्ट असतो, खाली सर्कल असतो, तेव्हा टोटल म्हटलं जातं. नुसतं सरफेस एरिया म्हटलं तरी चालतं, टोटल सरफेस एरिया म्हटलं तरी चालतं, सेमच असतं. हिअर वी गेट द टोटल सरफेस एरिया ऑफ स्फिअर ॲज काय येणार आहे 616 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे येणार. चौथा क्वेश्चन झाला. पुढचा क्वेश्चन 5वा. डायमेन्शन ऑफ क्युबॉइड आर एवढे काहीतरी दिले अँड इट इज मेल्टेड at the cone of height 24 is made. म्हणजे काय केलं, एक आपल्याकडे क्यूब होता तो काय केला मेल्ट केला आणि त्यापासून एक कोन बनवला. फाइंड द रेडियस ऑफ इट्स बेस. म्हणजे आपण काय करणार, एक क्युबॉइड होता आपल्याकडे कीबोर्ड होता अशा टाईपचा पुरवठा. त्याचा आपण काय बनवला, एक असा कोन बनवला. बरोबर, याची रेडियस आर असणार आहे. काय सांगितलंय, हा 44, हा 21, हा 12. बरोबर, 44, 21, 12चा मेल्टेड इनटू कोन ऑफ हाईट 24. म्हणजे ही हाईट ही किती तर आपण 24. आपल्याला रेडियस काढायची. त्याच्यानंतर फाइंड द रेडियस ऑफ द बेस. इथं आपल्याला सोल्युशन ठीक आहे. मग इथं आपण लिहिणार काय लिहू शकतो आपण, इथं लेंथ ऑफ क्युबॉइड किंवा आपण असं लिहू लेट द डायमेन्शन्स ऑफ क्युबॉइड बी या बरोबर 44, डी बरोबर 21, एच बरोबर 12. ठीक आहे. अँड द डायमेन्शन्स ऑफ कोन बी. याचे कोनचे डायमेन्शन्स काय होते, आर इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू आर बरोबर कॉमन. आणि याला H1 करून ह्याला H2 करून, आणि ती दुसरी आहे 24. ओके, मी तर आपण काय लिहिणार, इथं सांगितलंय की इट इज मेल्टेड अँड कोन ऑफ हाईट 24 इज मेड. इथं आपण लिहिणार हिअर cuboid is melted and cone is made. कोन काय बनवलेला आहे, इथं क्युबॉइड जो आहे तो मेल्ट केला आणि कोन बनवला, मेड. हेन्स both shapes have same volume. Same volume ला एक. Therefore the volume of cuboid is equal to volume
क्युबॉइडचं जे व्हॉल्यूम आहे तेच काय असणार आहे, कोनचं. आपण लिहिणार वी नो द फॉर्म्युला. वी नो द फॉर्म्युला विथ आपण काय करतो, व्हॉल्यूम पुट करणार. तिथं व्हॅल्यू सगळ्याची काय करायचं, याची व्हॅल्यू पुट करायचं व्हॉल्यूमच्या फॉर्म्युलामध्ये. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, क्युबॉइडचं काय येणार आहे, लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट, लांबी म्हणजे गुणिले उंची. आणि व्हॉल्यूम काय येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन काय असतं, 1/3 गुणिले पाय स्क्वेअर एच. ओके, मग पुटिंग व्हॅल्यू इन अबोव इक्वेशन इथे लिहिणार पुटिंग putting value in above equation we get याच्यामध्ये आपण जेव्हा व्हॅल्यू पुट केली तेव्हा आपल्याला काय भेटलं ते आपण बघू. काय भेटलं आपल्याला, LBH 44 गुणिले 21 गुणिले 12 बरोबर याची 1/3 पाय काय घ्यायचा, 22/7 गुणिले r स्क्वेअर गुणिले h. हाईट काय आपली इथं 24. इथे काय सॉल्व्ह करत नाही बसायचं, हे इकडे ह्याला जे गुणिले तिकडे भागिले टाकायचं, भागिले तिकडे गुणिले टाकायचं. म्हणजे r स्क्वेअर इज इक्वल टू 44 गुणिले 21 गुणिले 12. ओके, इथे जे गुणिले ते भागिले, गुणिले 22 ते भागिले 22 गुणिले 24 ते भागिले 24. इथं भागिले 3 गुणिले 3 भागिले 7 ते गुणिले 7. ओके, मग 22 एके 22 22 दुने 44 12 एके 12 12 दुने 24 2 एके 2 2 एके 2. इथे शिल्लक काय राहिलं आपलं 21 गुणिले 3 7 21 21 वर्ग 441. याच रूट काढायचं आपण. r इज इक्वल टू रूट मध्ये 441 रेडियस काय येणार आहे 21. ओके, सेंटीमीटर. मीटर्स मध्ये आपण लिहिणार काय, हिअर वी गेट द रेडियस ऑफ द बेस. इथे आन्सर लिहू, हेच आपला आन्सर आलं. हिअर वी गेट द काय म्हणणार आपण, हिअर वी गेट द रेडियस ऑफ cone as 21 सेंटीमीटर. काय 21 सेंटीमीटरची आपल्याला काय भेटली, त्रिज्या मिळाली. तर कोन जो आहे, कोनच्या खालची जी रेडियस आहे त्रिज्या किती आली आपली 21 सेंटीमीटर. 5वा क्वेश्चन झाला. 6वा क्वेश्चन बरोबर. 6वा क्वेश्चन काय दिलं आपल्याला, थोडंसं कॉम्प्लेक्स दिलं. काय दिलंय की आपल्याकडे कोनिकल वॉटर जग आहे. आपलं कोन आकाराचं काय वॉटर जग आहे आणि सिलेंड्रिकल पॉट आहे. आपल्या सिलेंडर शेपचा काय आता पॉट आहे, तो टब असू शकतो तो. आणि काय सांगितलंय की हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन द सिलेंडर पॉट होल्ड. म्हणजे हा जो जग आहे, जग मध्ये आपण पाणी घेणार त्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे. मग किती सिलेंड्रिकल, किती वेळा ते जगने भरावं लागेल ते आपल्याला काढायचं. दिलं आपण सोल्युशन. ठीक, सोल्युशन देणार आपण. Let the dimensions of conical jug B जो कोनिकल जग आहे त्याचे काय येणार आपण, R1 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर, H1 इज इक्वल टू काय लिहिणार आपण 10 सेंटीमीटर. ओके, सेम प्रकारे let the dimensions of cylindrical water, cylindrical pot B इथे काय लिहिणार आपण, R2 बरोबर 7 सेंटीमीटर, H2 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे आपण लिहिणार.
दोन्ही डायमेन्शन म्हणणं गरजेचं आहे. इथं आपण झाले ना, इथं स्टार. लेट्स अज्युम it takes x number of jugs to fill the cylindrical pot. इथं आपण काय मानतोय की जग आहे, एक वेळा आपण जेव्हा त्यात टाकणार तेव्हा काय तो जो सिलेंड्रिकल जे भांड आहे ते फुल भरून जाईल. देअरफॉर आपण म्हणणार व्हॉल्यूम ऑफ कोन गुणिले एक्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. बरोबर. देअरफॉर आपण म्हणणार वी नो द फॉर्म्युलाज. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. व्हॉल्यूम ऑफ कोन काय आहे? 1/3 गुणिले पाय आर स्क्वेअर एच. ह्याला 1 2 देऊ कोनला गुणिले एक्स इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. ह्याला 2. बरोबर. याला आपण जो कोन आहे कोनला 1 1 दिले, काढला तो 1 आणि याला 2 दिले. मी तर आपण येणार पुटिंग व्हॅल्यू इन अबाउट इक्वेशन. पुटिंग व्हॅल्यूज इन अबाउट इक्वेशन बी पे काय भेटलं आपल्याला याच्यामध्ये? जेव्हा आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो 1/3 गुणिले पाय गुणिले r1 स्क्वेअर. r1 स्क्वेअर म्हणजे काय? 3.5 चा वर्ग. 3.5 चा वर्ग r स्क्वेअर h काय होणार? 10 गुणिले x इज इक्वल टू पाय r2 स्क्वेअर. पाय गुणिले r2 काय आला आपला? 7 चा वर्ग गुणिले h2 r स्क्वेअर गुणिले h. दुसरा h2 काय येणार आहे? 10. ओके. मग x बरोबर x बरोबर काय करायचं? त्याची गुणिले ते सगळं भागिले टाकायचं. पाय गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 10 भागिले काय करणार आपण? थोडंसं सुटसुटीत देतो. पाय गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 10 भागिले जे इथं गुणिले तिकडे भागिले करायचं. इथं काय येणार आहे? पाय गुणिले 3.5 गुणिले 3.5 गुणिले काय येणार आहे? 10 भागिले 3 तिकडं गुणिले 3. ओके. अशा प्रकारे येणार. पायला पाय कट. इथं पायची व्हॅल्यू टाकलीच पाहिजे असं काय? टाकली नाही टाकली काय ते कटच होणार आहे. मी असंच ठेवलं. त्यानंतर मला काय माहिती? 3.5 गुणिले 2 काय असतं? 7. 35 दुने 70 असतं. 3.5 आणि 3.5 किंवा 7. 35 दुने 70. 3.5 एक 3.5 दुने 7. 10 के 10 राहिलं काय? 2 गुणिले 2 गुणिले 3. x ची व्हॅल्यू काय आली आपली? x इज इक्वल टू आपलं काय आलं? 3 गुणिले 6 दुने 12 सेंटीमीटर. काय आलं? 12 सेंटीमीटर. मी तर आपण लिहिणार answer here we get the. इथं काय भेटतंय आपल्याला? here we get किंवा इथं आपण असं घेऊ it takes 12 times येणार. it takes 12 times of conical jug to
fill the cylindrical pot. ओके 12 times. 12 वेळा वापरायला लागेल तेव्हा काय होणार आहे, 12 वेळा जर आपण तो मग टाकला, जग टाकला, तेव्हा काय होणार आहे, तो सिलेंड्रिकल पॉट भर झाला. नेक्स्ट काय करू आपण आजच्या व्हिडिओतील लास्ट आपल्याला हा शेप दिलेला आहे. अ सिलेंडर अँड अ कोन हॅव इक्वल बेसिस. जो बेस आहे तो सेम आहे. हाईट ऑफ द सिलेंडर इज 3. जो सिलेंडर आहे त्याची हाईट किती आपली 3 आहे. अँड द एरिया ऑफ इट्स बेस इज 100. म्हणजे हा एरिया, हा जो एरिया आहे ते 100 आहे. मग हा वरचा पण काय येणार आहे 100. द कोन इज प्लेस्ड अपॉन द सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर इज फॉर्म टू बी 500. पूर्ण शेपचं जे व्हॉल्यूम आहे ते 500 दिले. फाइंड द टोटल हाईट ऑफ द फिगर. टोटल हाईट विचारली आपल्याला. ओके, काढायचं सांग सोल्युशन. इथे काय सांगितलं आपल्याला, सांगितलंय एरिया ऑफ द बेस ऑफ सिलेंडर. इथं आपण एरिया ऑफ बेस इज इक्वल टू 100 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे ते बेस कशाचा बनला सर, पाय स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिणार आपण 100 सेंटीमीटर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1 द्यायचं. आणि ते व्हॅल्यू नाही काढत बसले, रेडियस काढत नाही बसले. फक्त आपण काय केलं, बेसची व्हॅल्यू. बेस म्हणजे काय, पायर स्क्वेअर. पायर स्क्वेअर जो सर्कल आहे त्याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 100 सेंटीमीटर स्क्वेअर. इथं स्टार करून येणार टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ होल फिगर इथं लिहिणार टोटल व्हॉल्यूम. मला जर अख्ख्याचं व्हॉल्यूम काढायचं म्हटलं, कशाचं व्हॉल्यूम काढायला, पहिल्यांदा कोनचं व्हॉल्यूम काढायचं, नंतर काय करायचं सिलेंडरचं व्हॉल्यूम काढायचं. इथे मी लिहिणार व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ कोन आणि सिलेंडर. ठीक आहे, इथे लिहिणार यू नो द फॉर्म्युला. मला काय फॉर्म्युलाच माहिती आहे. कुठल्या फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑफ कोन काय येणार आहे, पायर स्क्वेअर एच. ठीक आहे, इथं एक राहिला. इथं आपल्याला जे डायमेन्शन्स लिहायचे राहिले. कसं करू द्या, थोडं खाली सरकावं लागेल सगळं. इथं वर आपलं थोडंसं राहिलं जे व्यवस्थितपणे येण्यासाठी लागणार होतं. मग अशी जसं लिहिलं तसं लिहायचं राहिलं आपलं. अधिक इथं काय येणार, व्हॉल्यूम ऑफ लिहितो पायर स्क्वेअर एच. ते H1 H2. ठीक आहे, इथं लेट अज्यूम काय म्हणतोय आपण, हाईट ऑफ कोन बी H2 इज इक्वल H2 तसंच ठेव. हाईट ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय आपण H1. त्याला H1 आणि त्याला H2 किंवा उलटे केलं तरी चालेल. याला काय करायला H1 आणि H2, 1 आणि याला 2. आणि इथं आपण काय घेतलंय, कोनला 1 घेतलंय आणि याला 2 घेतलंय. बस एवढंच तेच राहिलेलं आपलं. याच्यामध्ये पुटिंग व्हॅल्यू putting values in above equation, comma, so from equation 1, so from 1 मधून आपण काय करतो, वरच्या मध्ये व्हॅल्यू पुट करतोय.
इथे लिहिणार टोटल व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येणार आहे 1/3 पाय आर स्क्वेअर. इथे पाय आर स्क्वेअर काय आहे 100. हे 100 आहे आणि हे पण 100 आहे. इथे काय लिहिणार मी 1/3 गुणिले 100 गुणिले h1 माहिती आहे का आपल्याला हाईट ऑफ कोन नाही माहिती. इथे लिहिणार मी h1 गुणिले अधिक इथे काय लिहिणार पाय आर स्क्वेअर. ठीक आहे पाय आर स्क्वेअर काय आला आपला 100 गुणिले h2 किती आला आपला इथं इज इक्वल टू 3 सेंटीमीटर गुणिले 3. टोटल व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर इज फाउंड टू बी 500. टोटल व्हॉल्यूम काय दिलं आपल्याला 500 इज इक्वल टू इथे काय येणार 100 h1 भागिले 3 अधिक 100 300. ओके मी इथे काय करणार आपण हे अधिक 300 कडे गेलं तर वजा 300. 100 h1 भागिले 3 बरोबर 500 वजा 300. मग h1 इज इक्वल टू काय करणार इथं 500 तून 300 गेले राहिले 200 भागिले 3 ते गुणिले 3 आणि गुणिले 100 ते भागिले 100. 200 3 दुने 6 सेंटीमीटर. ओके मग आपल्याला काय विचारलं तर 6 सेंटीमीटर काय आली आपली हाईट ऑफ कोन आली. आपल्याला काय विचारले पूर्ण डायग्रामची हाईट विचारली. वरचं 6 खालचं 3 इथं टोटल काय आली 9. इथे आपण हाईट ऑफ इथं हाईट ऑफ इथं स्टार करून घ्यायचं हाईट ऑफ इथं टोटल हाईट ऑफ फिगर इज इक्वल टू हाईट ऑफ कोन प्लस हाईट ऑफ कोन प्लस सिलेंडर कंसामध्ये h1 कंसामध्ये इथं h2. ओके कोनची हाईट किती आली हाईट ऑफ कोन किती आली 6 हे किती आलं 3 6 3 9 सेंटीमीटर. ओके इधर is answer. Here we get the total. Here we get the total height of the figure. Total height of the figure as 9 सेंटीमीटर. ओके अशा प्रकारे असं आपण एक्सपेक्ट केलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही लिहा. असं जर लिहिलं तर तुमचा कोणत्याही प्रकारे अर्धा मार्क सुद्धा जाणार नाही. तुम्हाला नक्की 100% पैकी मार्क मिळून जाईल. ओके ओके आजच्यासाठी बस एवढं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. काय अडचणी असतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरी मला कळवा कमेंट बॉक्समध्ये. अडचणी असेल मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि भेटू आपण पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.